तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सोमनाथ द्वारका मंदिराची सुरक्षा वाढवली। गुजरातमधील 18 जिल्हे हाय अलर्टवर। भुज विमानतळाचा ताबा लष्कराकडे। राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सूचना। कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द। लष्करी कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये। सरकारकडून तिसऱ्यांदा सूचना जारी। घाबरू नका। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा देशात पुरेसा साठा। अफवांवर विश्वास ठेवू नका। पेट्रोलियम कंपन्यांचे आवाहन। पंपांवर अनावश्यक गर्दी करू नका। शेती खरेदी विक्री वेळी रस्त्याची नोंद बंधनकारक। महसूल विभागाचा निर्णय। जमीन वाटपात मोजणी अनिवार्य। शेत रस्त्यावरील होणारे वाद टाळण्यासाठी आता शेत जमीन वाटपात मोजणी अनिवार्य केली आहे। शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीत शेत रस्त्यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे। नाशिक जिल्ह्यात अवकाळीने 14,000 शेतकरी बाधित। 3,307 हेक्टरवरील नुकसान। 5 दिवसांपासून अनेक भागात हजेरी। शेतकरी हवालदिल। आंबा व कांद्याला सर्वाधिक फटका। महाराष्ट्र हाय अलर्टवर। दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलकडून हल्ल्याची भीती। मुख्यमंत्र्यांनी दिले कोम्बिंग ऑपरेशनचे तसेच सतर्कतेचे आदेश। मुंबई व पुणे शहराला सर्वाधिक धोका। सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आहेत। उन्हाळी धान मळणीला प्रारंभ। मात्र खरेदी केंद्र बेपत्ता। खरीपाप्रमाणे फसगत नको शेतकऱ्यांच्या अपेक्षा। भंडारा जिल्ह्यात 48,923 हेक्टरवरील धान पिकांची प्रतीक्षा। पाकिस्तानचे F-16 विमान भारताने पाडले। जमिनीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने उड्डाण करताच वेध। पाकिस्तानकडून 36 ठिकाणं निशाण्यावर। 400 ड्रोनने हल्ला। धार्मिक स्थळांना टार्गेट। भारताच्या नापक हरकतीचा बुरखा भारतीय जवानांनी फाडला आहे। पाकिस्तानने 2 दिवसात भारतावर 400 ड्रोनने हल्ला केला। सर्व ड्रोन तुर्कीचे असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली। भारत पाकिस्तान तणावाचा शेतीमाल निर्यातीला फटका। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे भारताच्या शेतीमाल निर्यातीवर परिणाम झाला आहे। पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तान तसेच आखाती आणि सोव्हिएत संघातील देशांमध्ये होणारी शेतीमालाची निर्यात सध्या ठप्प झाली। आता कापूस, कापड, साखर, कांदा आणि सोयाबीनसह इतर तेलबिया पेंड, हळदीसह इतर मसाल्यांचे पदार्थ, तेलबियांची निर्यात लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे। पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा। 1/3 प्रांतावर ताबा। बलूच आर्मीचा दावा। पाक सैन्याचे पलायन। भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर। बेकायदा वावरणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश। भारताकडून सागरी क्षेत्रात अलर्ट जारी। जायकवाडीच्या सुरक्षेत वाढ। वेरूळ, अजिंठा लेणींसह धरणावर सशस्त्र बल तैनात। खरीपापासून सुधारित पीक विमा योजना। 1 रुपयात पीक विमा योजना अखेर बंद। आता खरीपासाठी 2% तर रब्बीसाठी 1.5% विमा हप्ता। नगदी पिकांसाठी 5% हप्ता। पीक कापणी प्रयोगावर आधारित योजना कार्यान्वित। घरकुल लाभार्थ्यांना मिळणार 2 लाख। जिल्ह्यातील 10,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा। कर्ज मंजूर होताच पाकच्या युद्धाच्या वल्गना। भारताने वाचला दुष्कृत्यांचा पाडा। कर्ज मंजुरी नाकारण्याची भारताची मागणी। ऑपरेशन सिंदूरमुळे दाऊद इब्राहिम लटपटला। पाकने सुरक्षित ठिकाणी हलवले। छोटा शकील, मुन्ना झिंगडाची ही पळापळ। दाखल्यांचे दर दुप्पट। सरकारच्या निर्णयामुळे नागरिक त्रस्त। सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठीच्या शुल्कात 100% वाढ। खरीप हंगामातील धानाचा बोनस मिळणार कधी? नवीन हंगाम तोंडावर। प्रति हेक्टर 20,000 रुपयांची घोषणा। टीव्हीवरील बातम्यांमध्ये सायरनचा आवाज वापरण्याला बंदी। माध्यमांना कडक सूचना। भारत सरकारने हवाई हल्ला सायरनचा प्रसार माध्यमांमधील वापर बंदी घातली आहे। नागरिकांचा गोंधळ टाळण्यासाठी आणि दक्षता टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। उन्हाळ कांदा दर 1,000 रुपयांवर। शेतकरी चिंतेत। बांगलादेशातील निर्यात ठप्प। अवकाळी पावसाचा फटका। पंतप्रधान शरीफ घाबरट तर पंतप्रधान मोदी सिंह। भर संसदेत पाकिस्तानी खासदाराचा घरचा आहेर। मुंबईवर विमानांची गर्दी। पाकने हवाई हद्द बंद केल्याने आर्थिक राजधानीवर एअर ट्रॅफिक।
शेतीच्या खरेदी खतासाठी मोजणी नकाशा आवश्यक, शासनाचे परिपत्रक. औसा दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार ठप्प. शेतजमिनीच्या खरेदी खत, भाडेपट्टा व बक्षीसपत्र, साठे खत, ताबा खताचा दस्त नोंदवायचा असेल तर मोजणी नकाशासह चतुर्सीमा कायम करणे अत्यावश्यक राहणार आहे. त्याशिवाय खरेदी खत होणार नाही, असे परिपत्रक 4 एप्रिल रोजी शासनाने काढले आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे जगभर कौतुक. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र ड्रोन हल्ल्यावेळी बजावली तेजस्वी कामगिरी. देशात रेशन तेलाची कमतरता नाही, केंद्र सरकारचा सल्ला. लोकांनी विनाकारण करू नये वस्तूंचा साठा. केळीचा भाव 4 रुपयांपर्यंत घसरला, शेतकऱ्यांमध्ये चिंता. उत्पादन खर्चही निघेना. भारत पाकिस्तान युद्धात अमेरिका पडणार नाही, अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचे स्पष्टीकरण. नंदुरबार जिल्ह्यात नुकसानग्रस्त 700 शेतकऱ्यांना मिळणार 1.5 कोटींचा मदत निधी. 10 एप्रिल रोजी जिल्ह्यात 528 हेक्टर शेतीचे नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांचा आयुक्तांना प्रस्ताव. नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 528 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होते. 720 शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने 1,43,00,000 रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवला आहे. या प्रस्तावावर कारवाई झाल्यानंतर मदत निधी मिळणार आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात. पात्र कुटुंबांना आता मिळणार हक्काचे घरकुल. सर्वेक्षक आपल्या दारी उपक्रम. पीक विम्याच्या योजनेतील बदल रद्द करा. संयुक्त किसान मोर्चा व शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय. ट्रिगर पूर्ववत लागू करावा, आंदोलनाचा इशारा. बीड जिल्ह्यात 1230 शेतकऱ्यांचे 5.25 कोटी थकले, जबाबदार कोण? पंतप्रधान कृषी सिंचन योजना. 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रतीक्षा. शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून करावी लागते पैशाची जमवाजमव. परभणी जिल्ह्यात बनावट मस्टर, गायब विहीर, मनरेगातील बोगस बिल. येथे तर सगळीच बनवाबनवी. कागदावरील विहिरीचा शेतकऱ्यालाच पत्ता नाही. प्रकार उघडकीस आल्यानंतर उडाला गोंधळ, चौकशीचे आदेश दिले. तणावामुळे पुन्हा 8 राज्यांमधील 37 विमानतळ बंद. प्रवाशांना जावे लागणार दुहेरी सुरक्षा तपासणीतून. दिल्लीतील उड्डाणेही रद्द. पेरणीपासून ते काढणीपर्यंत पीक नुकसानीसाठी विम्याची एकच भरपाई मिळणार. सुधारित पीक विमा योजनेनुसार आता शेतकऱ्यांना पिकाची भरपाई फक्त पीक काढणी प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे. 2025 पासून 1 रुपयातील योजना बंद करून केंद्र निर्धारित विमा हप्ता लागू करण्यात आला आहे. टेरिटोरियल आर्मीच्या 14 बटालियन सक्रिय. संरक्षण मंत्रालयाची अधिसूचना. आवश्यकतेनुसार सैन्य तैनात करण्याचे आदेश. टेरिटोरियल आर्मीत सेलिब्रिटींचा देखील समावेश. एसटीच्या ताफ्यात आता हायब्रिड बसेस. दरवर्षी डिझेलवर होतोय 34,000 कोटींचा खर्च. 235 कोटी रुपयांची बचत होणार. राज्यात अवकाळी पावसाची बॅटिंग सुरूच. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात जोर कायम. पावसामुळे कमाल तापमानात चांगलीच घट. नागपूर येथे केवळ 39 अंश सेल्सिअस तापमान. प्रधानमंत्री पीक विमा पूर्ववत करा. शेतकऱ्यांवर पडणार आर्थिक बोजा. आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी. पाकिस्तानच्या डोक्यात अणुबॉम्ब हल्ल्याचा विचार. नुकताच पार पडली नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक. NCA ही पाकिस्तानची लष्करी संस्था असून त्याकडे अणुबॉम्बच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.